तर नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा उद्यापर्यंत निकाली लागेल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे असंही ते म्हणाले आणि याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे आता लोकशाही सोबत आहेत। त्यांनी स्वतः त्यांची उमेदवारी आता रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत। साहेब, आपण प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आपण स्वतः प्रदेश अध्यक्ष आहात। स्वतःच्या निवडणुकीतलं आव्हान कसं वाटतं आणि प्रचार कसा राहणार आहे? महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्याच्यानंतर काल पहिल्यांदाच महाड आणि शिवधन विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली। प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद त्या बैठकीला त्या ठिकाणी मिळाला। ज्या पद्धतीने त्यांचा सर्वांचा उत्साह त्या बैठकीच्या निमित्ताने होता, त्यामुळे आता प्रचाराचा शुभारंभ झाला असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही। महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने निवडून आणायचाच या निर्धाराने सगळेजण कामाला लागलेले आहेत। महायुतीमधील राज्यात आपण पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा एक तिढा सुटलेला नाही आणि नाशिकचा नेमकं कुठं अडकलं आहे? एक असं आहे की रत्नागिरी, पालघर या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। मला असं वाटतं काल रात्री किंवा आज दुपारपर्यंत त्या संदर्भातला निर्णय निश्चितपणाने अपेक्षित आहे। नाशिकच्या बाबतीमध्ये जरूर भुजबळ साहेब जे म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की उच्च पातळीवरती या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, परंतु स्वाभाविकपणाने मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय अजितदादा असतील यांची चर्चा त्या विषयावरती सुरू आहे। आणि आज मला जे सांगण्यात आलं प्रदेशाध्यक्ष या नात्याने, आज संध्याकाळपर्यंत त्या संदर्भातला अंतिम निर्णय होईल। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही उरलेले लोकसभा मतदारसंघ आहेत त्याची घोषणा अधिकृतपणाने मुंबईमध्ये होईल। माननीय मुख्यमंत्री येणार, देवेंद्रजी येणार, अजितदादा तर स्वाभाविक आहेतच। बघूया राष्ट्रीय पातळीवरची काय नेत्यांच्या सभा होतात की काय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।